हे गड्या हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वप्नील खरात ब्लॉग. या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर हे आहे माझे भाऊजी आणि त्यांनी कोंबड्यासाठी एक खुरडं बनवलेलं आहे. तर ते कसं मेंटेन करतात आणि त्यांच्या कोंबड्याला कसा चारा वेरा टाकतात तर ते आज आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला काही शब्द सांगायचे असतील तर बघा मित्रांनो, हा जो ब्लॉग आहे हा खूपच इंटरेस्टेड होणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. विशेष म्हणजे यामध्ये असं आहे की आता मी सुरुवातीपासून यामध्ये थोडंसं पाणी तिथं मी तुम्हाला दाखवणार, त्यांना कोंबड्यासाठी टाकणार. आणि विशेष म्हणजे आमचा एक कोंबडा आहे, त्याचं नाव ठेवलेलं आहे आम्ही बाजा. आणि 2 कोंबड्या आहेत. आम्ही टेरिसवर हा छोटासा मिनी प्लांट केलेला आहे कोंबड्याचं खोराडं. आणि त्या खोराड्यामध्ये आम्ही दिवसभर त्यांना ठेवतो. आणि संध्याकाळच्या टायमाला 6 वाजेला, आता मिनिमम 6 वाजता आहे, 6 ते 7 वाजेपर्यंत 1 घंटा आम्ही त्यांना ओपन सोडतो. त्यांच्यासाठी थोडासा उकिरडा तयार केलेला आहे. त्यामध्ये रोज आम्ही पाणी वगैरे शिंपडून काही ना काही तयार होतो. तर विशेष म्हणजे माझ्या मोबाईलमधून मी तुम्हाला एक कोंबड्याचा आवाज मी रेकॉर्ड केलेला आहे. आमचा जो कोंबडा आहे बाजा, त्याने तो जसा आवाज ऐकला, रात्रीचे 12 वाजो, दिवसाचे 12 वाजो का सकाळचे 4 वाजो, तो आवाज ऐकल्याबरोबर बाग द्यायला सुरुवात होतो. आणि एकदा का बाग द्यायला सुरुवात केली ना, कंटिन्युअसली तो थांबतच नाही. हा मेन मुद्दा यामध्ये सगळ्यात इंटरेस्ट आहे. तर चला सुरू करूया. बघा, इंटरेस्टेड आहे तर सुरुवातीला मी पाणी टाकतो यामध्ये, बघून घ्या. आमचे कोंबडे पण एवढे स्मार्ट आहे की ते बिना आवाजाचे आवाज देत नाही. हे बघा, ते छोटंसं पॉट सारखं त्यामध्ये ते बनवता. आता ते कोंबडा आणि हा इकडं उकिरडा यांनी केलेला आहे. वरती झाडं बिडं ते सावली विराहा म्हणून त्याच्यामध्ये ते सरता. कारण की गच्चीवरती बघा, हा छोटासा मी इथं विटा वगैरे तयार करून गच्चीवर काही पॅक केलं जात नाही म्हणून हा छोटासा उकिरडा तयार केलेला आहे. त्यामध्ये थोडासा असं शेण वगैरे, काडी कचरा वगैरे असं वेस्टेज, आमच्या स्वयंपाकघरात उरलेलं वेस्टेज वगैरे त्यामध्ये टाकून द्यायचं. त्यावर पाणी टाकायचं. तर ते सडले गिडले तर त्यामध्ये थोडेसे किडे आळ्या वगैरे पडतात आणि ते मस्तपैकी खातात. तर चला एकदम बेस्ट फूड. आता रिलीज करूया कोंबड्या. तर हे कोंबड्यासाठी बनवलेलं आता भाऊजी ते ओपन करत आहे. हे 2 कोंबड्या आणि 1 कोंबडा. हा रस्ता मांजर बिंजर येऊ नये म्हणून क्लोज करावा लागतो. आता चालल्या त्या कुकरड्यावरती. हे पाण्याचं समोर आज लग्न पण आहे. असं आहे आमची गच्ची भाऊजी. ही गच्ची भाऊजी सेफ्टी कुठलीच नाही, ओपन गच्ची. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पण आहे. हॅलो मित्रांनो, नमस्कार. तर बघा, ही आमची गच्ची आहे. तुम्हाला थोडंसं दाखवतो मी. हे बघा, कोंबड्यांसाठी वरती कुठली सेफ्टी केलेली नाही आहे मी. फक्त हे पॅरापीट केलेलं 3-3 फुटाचं 4ही बाजून आहे बघा असं. बाकी ओपन आहे, कोंबड्या याच्यावरती जात नाही. हे बघा. आणि हा आमचा रस्ता आहे वरती येण्यासाठी. तर याला थोडंसं चाळी लावून म्हणून सेफ्टीला तो मांजरी येतात खूप त्यामुळे. आणि इकडनं बी बघा, 4ही बाजूनं आम्ही हे असं कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे वरचं जे आपण त्याला म्हणतो पॅरापीट. ठीक आहे. आणि आता बघू, इंटरेस्टेड व्हिडिओ आता स्टार्ट करतो आहे की मी माझ्या मोबाईलमध्ये बाजा, आमचा जो कोंबडा आहे, त्याचा आवाज रेकॉर्ड केलेला आहे बागचा. तो जसा आता सध्या बघा तो सरतो आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, आता मी जसा माझा मोबाईल काढेन आणि तो आवाज त्याला ऐकू येईल तर तो बाग द्यायला बघा कशी सुरुवात करतो आहे. ठीक आहे. तर चला या, हा माझा मोबाईल आणि यामध्ये मी आता व्हिडिओ ऑन करून दाखवणार. तर हा आहे कोंबड्याचा व्हिडिओ. आणि समोर आहे
हा कोंबडा. आता बघा, आता बघा कसा आवाज देते नंतर हे करतं. आता या मोबाईलमध्ये पहिले मी आवाज दाखवणार तुम्हाला, समोर त्याच्या प्रतिक्रिया बघा. रेडी? बघा त्याने आवाज ऐकलाय. आता तो आवाज देईल. आता तो आवाज द्यायला स्टार्ट होतो. जमलं गड्या. बघा आता आता तर देईल, आता विसरत द्या, आता देतच राहतो आवाज आता. तर हे असे आहे आमचे कोंबडे. 2 कोंबडे अंडे देतात. कोंबडं काही अंडा देत नाही. कोंबडा आता सुरू झाला बाग द्यायला. तुम्ही कसं मेंटेन केलं आम्हाला सांगा थोडंफार. तुमच्या याच्यामध्ये कसं काय आयडिया आला की तुम्हाला कोंबड्या वगैरे पाळायच्या म्हणून? आम्हाला म्हणजे हे काही पाळायचं वगैरे काही नव्हतं, पण विशेष म्हणजे असं झालं की माझी जी मिसेस आहे, त्याची जी मावशी आहे, त्या मावशींनी काही कोंबड्या आमच्यासाठी ठेवलेले होते. त्यावेळेस ते छोटेसे पिल्ले होते. त्यापैकी काही मांजरांनी, कोंबड्यांनी, मांजरांनी वगैरे यांनी त्यांना खाऊन टाकलं आणि उरल्या होत्या 4. त्या 2 कोंबडे आणि 2 कोंबड्या होत्या. बघा अजून पण तो बाग द्यायला सुरुवात झाला, तो कंटिन्यू देतच चालेल. आता तो वेडा झालेला आहे. हाच एक महत्त्वाचा ब्लॉग यामध्ये होता. पण विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही पहिले ह्या कोंबड्या आल्या. आता आम्हाला त्याचा काही एवढा एक्सपिरियन्स नव्हता, पण ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस आमच्या घरचे हे कोंबड्या पालन करायचे, त्यावेळेस त्यामधला अनुभव होता. तर मग मी असंच एक टेबल तयार केला, त्याला जाळी वगैरे लावून दिली. इमर्जन्सीमध्ये कोंबड्या घेऊन आलो आणि खाली त्याला खाली ठेवलं. तर माझ्या मिसेसला असं वाटतं ती ऊन खूप राहतं, कोंबड्यांना खाली ठेवतील, काही एवढा एक्सपिरियन्स नव्हता. पण ज्या कोंबड्या हाकतात, मुततात ते बघून तिला खूप त्याचा कंटाळा आला. मी तिला पहिलंच म्हटलं होतं की आपण वरती करू. शेवटी ती म्हणजे बापा हे पहिले लवकर वरती घेऊन जा, कारण ते खूप घाण करतात आणि तिचा वास येतो. त्यामुळे मी त्याला वरती शिफ्ट केलं आणि म्हटलं आता यांना काय करावं, या आतमध्ये तर अशा खराब होतील किंवा मरतील. त्याच्यामुळे मी यांना 7-8 दिवसापर्यंत असंच ठेवलं. इथलं वातावरण त्याला सुटेबल होऊ दिलं आणि नंतर मग त्यांना सोडत जात होतो. थोडासा त्यांना भाजीपाला, टमाटर, मेथी, गाजर, मुळा जे काही आपल्या घरामध्ये विषय असतं, दाणे, तांदूळ, ते त्यांना चिरून कापून टाकायचं, तेवढं खायचे. पण तेवढं त्यांना पोट नव्हतं भरत. ते काय करायचे, त्यांना सवय पायानं उकरायची. मग मी असंच यूट्यूबला बघितलं, युक्ती आली. घरासमोर एक कोठा आहे, तिथं शेण आणि कचरा पडलेला होता. तो एका पोतडीमध्ये भरला आणि एका कोपऱ्यामध्ये मी तो टाकून दिला आणि त्यावर पाणी शिपडलं. मग त्यामध्ये किडे तयार झाले आणि त्यांच्यासाठी पौष्टिक आहारसुद्धा होईल असा विचार करून मी हे छोटंसं प्लॅन तयार केला. आता यामध्ये बघू, परत मोठा प्लॅन करण्याची भूमिका आहे, पण आता आपण सक्सेस होतो काय नाही हे बघू. आता छोटीशी जागा आहे, त्यामध्ये अजून थोडंसं मोठं करायचं आणि या कोंबड्यांना परत बसून पिल्ले काढून प्लांट परत वाढवायचा विचार चालू आहे. पण सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये अंडे खराब होतात. उन्हाळ्यामध्ये कोंबडी ही अंड्यावर बसवणं शक्य होत नाही. बसवली 20 अंडे किंवा 15 अंडे तर त्यापैकी 4 ते 5च पिल्ले निघतात. पण शक्यतो पावसाळा आणि हिवाळा हे दिवस कोंबड्या अंड्यावर बसवण्यासाठी योग्य दिवस असतात. त्यामध्ये थंडीचे दिवस असतात आणि अंडेही परिपक्व असतात आणि पिल्लेही परिपक्व निघतात. त्यामध्ये 20 जर अंडे ठेवले तर मॅक्झिमम 15, 16, 17 पिल्ले निघण्याची क्षमता असते. अशा पद्धतीचा आमचा प्लॅन आहे. बघा, ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. हे आहे कोंबड्या. बघा कशा उकरू त्यामध्ये किडे वगैरे करतात त्या. आणि हे कोंबड्यासाठी बनवलेलं खर्च. छोटंसंच हे, नंतर ते मोठे करतील. आणि ही त्यांनी केलेली घाण. खूप सुगंध असा वास येतो. तर ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द व्हिडिओ देन प्लीज सबस्क्राईब टू स्वॅप इंग्लिश चॅनल. प्लीज सबस्क्राईब टू स्वप्नील करात ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू.